परमपूज्य आई श्री कलावती देवी यांचे चरित्र, द्वितीय उल्हास, कीर्तन सेवा. तेथे उत्सवास आलेले मद्रासचे राव बहादूर एच नारायणराव यांच्या पत्नी गिरिजाबाई यांनी त्यांना आपल्याबरोबर बेंगळूरला येण्याविषयी अतिशय आग्रह केला. तेव्हा ही सद्गुरूंचीच प्रेरणा असे मानून त्यांच्याबरोबर माताजी बेंगळूरला गेल्या. हीच त्यांची हरिनाम प्रसारार्थ व्हावयाच्या प्रवासाची सुरुवात होय. देवींचा बेंगळूरला गिरिजाबाईंच्याकडेच मुक्काम होता. दुसऱ्या दिवशी एकादशी होती. तन्निमित्त तेथील क्लबमध्ये त्यांचे कीर्तन ठेवावयाचे असे महिला मंडळाने ठरविले. माताजींना व्यावसायिक हरिदासाप्रमाणे समजून त्यांनी तुमची बिदागी काय असा त्यांना प्रश्न केला. तेव्हा तुम्ही प्रेमाने एकचित्ताने बसून माझे बोबडे बोल ऐकून घेणे व त्यात काही चुकले तर त्याबद्दल मला क्षमा करणे हीच माझी बिदागी आहे. कोणाकडून काहीच घ्यावयाचे नाही अशी माझ्या गुरूंची मला आज्ञा आहे. करिता कीर्तन आटोपल्यावर ओवाळणे म्हणून देखील आरतीत कोणी पैसे घालू नयेत अशी माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे असे माताजींनी त्यांना उत्तर दिले. तरी पण भगिनींनी आपापसात जमलेल्या 80 रुपयांपैकी अर्धा भाग त्यांना देण्याचे ठरविले. त्या दिवशी माताजींना समर्थांच्या शिष्या अक्काबाई, वेणूबाई या कीर्तनसमयी कफनी घालीत असत या लहानपणी ऐकलेल्या गोष्टीचे स्मरण झाले. तेव्हा आपणही तसेच केल्यास एखाद्या वेळी पात्राचा पदर जर वाऱ्याने उडाला तर तो नीट घेण्यासाठी होणारा व्याप कमी होईल. नाहीतर पदर अंगावर राहावा म्हणून त्याकडे आपणास लक्ष द्यावे लागेल असा विचार त्यांच्या मनात घोळू लागला. तोच एक म्हातारी बाई एक नवीन भगवी कफनी घेऊन त्यांच्याकडे आली आणि ती पुढे करून ही कफनी घालून आज तुम्ही कीर्तनाला उभे राहावे अशी माझी फार फार इच्छा आहे असे म्हणाली. तेव्हा आपल्या प्रश्नाला सद्गुरूंनीच अशा तऱ्हेने उत्तर दिले असे मानून त्या दिवशी ती कफनी घालूनच माताजी कीर्तनाला उभ्या राहिल्या. कीर्तनाला पुरुषांची व स्त्रियांची अलोट गर्दी झाली होती. माताजी कीर्तनाला उभ्या राहिल्या म्हणजे हे गुरुनाथा, मी कोणाच्याही दृष्टीस पडू नये, फक्त माझे तोंडचे शब्दच तेवढे सर्वांना ऐकू यावे असे कर अशी मनात प्रार्थना करीत आणि सद्गुरुनाथे माझे आई मजला ठाव द्यावा पायी हे भजन म्हणून त्यावर कीर्तनास आरंभ करीत असत. माताजी हे भजन म्हणू लागल्या की त्या समयी त्यांच्या चर्येवर एक प्रकारचे अपूर्व तेज झळकत असे. ते भजन ऐकता ऐकता कीर्तनाला जमलेली मंडळी अगदी तन्मय होऊन जात. त्या दिवशी तेथे अशी गंमत घडली की निरूपण संपले इतक्यात भगिनी मंडळाच्या मुख्य पुढारी लीलाताई नगरकर या उभ्या राहून म्हणाल्या, माताजींनी कीर्तन केल्याबद्दल मोबदला घेणार नाही असे जरी म्हटले तरी कीर्तनासाठी म्हणून आम्ही जी वर्गणी जमविली आहे त्या 80 रुपयांपैकी 40 रुपये त्यांना द्यावेत असे मला वाटते. आमच्या या अल्पशा भेटीचा माताजींनी स्वीकार करावा अशी अत्यादरपूर्वक आमची त्यांना विनंती आहे. तोच पुरुषामधून श्रीनगरकर चटकन उठून उभे राहिले आणि आजवर कधीच ऐकावयास मिळाले नाही असे सुश्राव्य कीर्तन ऐकण्याचा आज आम्हाला देवाच्या कृपेने सुयोग प्राप्त झाला असे मी समजतो. अशी संधी पुन्हा प्राप्त होणे अत्यंत कठीण. करिता जमलेली सर्व वर्गणी माऊलींना अर्पण करण्यात यावी अशी माझी सर्व बंधू भगिनींना नम्र विनंती आहे असे म्हणाले. त्यावर सर्वांनी टाळ्या वाजवून आपली संमती व्यक्त केली. त्यानंतर कथेला आरंभ झाला. कीर्तन संपल्यावर ते पुन्हा उठले आणि म्हणाले, माताजींचे कीर्तन आम्हाला फारच आवडले. करिता त्याने आणखी 7 दिवस येथे राहून आम्हा लेकरांना यथेच्छ बोधामृतपान करावे अशी माझ्या
स्वतःच्या व सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करीत आहे. त्यानंतर लीलाताईने जमलेली सर्व वर्गणी माताजींना अर्पण केली. परंतु माताजींनी ते पैसे आपण न घेता तेथून निघतेवेळी त्यांच्या मंडळालाच परत देऊन सोडले. माताजींचा तेथे 2 महिने मुक्काम होता. त्या अवधीत तेथे त्यांची बरीचशी कीर्तने झाली. पुढे गिरजाबाईंनी माताजींना मद्रासला परश्वाकम येथे आपल्या घरी बोलावून नेले. त्यांचे घर प्रशस्त होते, त्यामुळे रोज रात्री 9 ते 11 त्यांच्या घरी कीर्तन चाले. तेथील पद्धतीप्रमाणे 7 दिवस कीर्तन असल्याचा मजकूर पेपरात छापण्यात आला होता. कीर्तनाला लांब लांबची व बडी बडी मंडळी येत होती. त्यात तेथील प्रसिद्ध डॉक्टर केशव पै हे पण मंडळींसह येत असत. ते अगदीच नास्तिक नव्हते, पूर्ण आस्तिकही नव्हते, परंतु माताजींची अत्यंत सोपी भाषा आणि पटकन समजावून देण्याची पद्धत या दोहोंची त्यांच्यावर छाप बसली. त्यामुळे 2 सप्ते झाले तरी अजून कीर्तन चालूच राहावे अशी सर्वांमध्ये त्यांनी इच्छा व्यक्त केली. त्यांना 2 मुलगे आणि 1 मुलगी होती. मुले जावई हे पण पदवीधर होते. मुलीचे नाव तारा असून त्यावेळी ती गरोदर होती. दिवसात असून सुद्धा ती कीर्तनाला अत्यंत आवडीने हजर राही. तिचा प्रसूतीचा समय जेव्हा आला तेव्हा एकाएकी तिची शुद्ध नाहीशी झाली. मायामोहामुळे केशव पैना काहीच सुचेनासे झाले. फोन करून दुसऱ्या डॉक्टरांना बोलावून घेतले, पण ती शुद्धीवर आल्याशिवाय काहीच करता येत नसल्यामुळे 4-5 डॉक्टर तिच्याजवळ बसून सुद्धा त्यांना बसून राहावे लागले. इतक्यात ताराच्या आईला पहिल्या कीर्तनात पडता जडभारी दासी आठवावे हरी, मग तो होऊ ने दिशीन आड घाली सुदर्शन या अभंगावर निरूपण करीत असता कितीही मोठे संकट गुदरले तरी मनुष्याने रडत न बसता पेल्यामध्ये दूध साखर घालून देवापुढे ठेवावे आणि त्याची करुणा भाकावी, म्हणजे दयाळू परमेश्वर धावून आल्याशिवाय राहत नाही. हे माताजींनी सांगितलेले वाक्य त्यांना आठवले. लगेच त्यांनी त्याप्रमाणे केले. तोच, मी सुखरूप आहे, तुम्ही काळजी करू नका, असे ताराच्या तोंडावाटे इंग्रजी शब्द बाहेर पडले. दुसऱ्या घटकेला म्हणजे तारा प्रसूत होऊन तिला कन्यारत्न झाले. ते पाहून डॉक्टर लोक एकदम आश्चर्यचकित झाले. या घटनेवरून झाले काय, तर त्या लोकांची श्रद्धा द्विगुणित झाली. पुढे त्यांच्या आमंत्रणावरून माताजी त्यांच्याकडे राहावयास गेल्या. रोज कोठे ना कोठे त्यांचे कीर्तन होत असे. दत्त जयंतीच्या दिवशी सारस्वत सभेतर्फे त्यांचे कीर्तन ठेवण्यात आले. कीर्तन संपल्यावर डॉक्टर केशव पै यांनी माताजींना 2.5 तोळ्याचे एक सोन्याचे पदक देऊ केले. तेव्हा मी जे कीर्तन करते ते पैसे अगर पदक मिळविण्याच्या हेतूने नाही, सद्गुरूंच्या आज्ञेनुसार प्रभूची सेवा मी करीत आहे. तुमचे मन दुखवू नये म्हणून आज तुम्ही दिलेले हे पदक जर मी घेतले तर पुढे थोडक्याच दिवसात या पदकाचे जारी बसण्याकरिता आणखी पुष्कळशी पदके येतील आणि लवकरच त्यांची एक मोठी माळच तयार होईल. त्या माळेच्या योगे सर्वत्र माझी प्रसिद्धी अधिक वाढेल, पण तेणेकरून मला माझ्या कर्तव्याला मुकावे लागेल, म्हणून मी हे पदक घेऊ इच्छित नाही, असा माताजींनी खुलासा केला. हे त्यांचे भाषण ऐकून तेथे जमलेली सर्व मंडळी आश्चर्यचकित झाली. माताजींच्या कीर्तनातील वैशिष्ट्य म्हणजे निरूपणात अवडंबर नसावयाचे. संतांचा एखादा अभंग घेऊन त्याचा बाह्यार्थ, गर्भितार्थ व त्यातील तत्व स्पष्ट करावयाचे आणि ते पटविण्यासाठी जरूर ते दृष्टांत त्या द्यावयाच्या. कीर्तनाला सुरुवात झाली की माताजी त्यामध्ये एकरूप होऊन जात. त्या समयी त्यांची प्रसन्न मुद्रा अधिकच तेजपुंज दिसे. माताजी कीर्तनाला उभ्या राहिल्या की त्यांच्या
वैराग्याच्या तेजाने श्रोते मंडळी भारावून जात. त्यांच्या कीर्तनाला कधीच कोणी कंटाळत नसे. गंमत अशी व्हावयाची की माताजी एका ठिकाणी जे आख्यान लावीत तेच आख्यान दुसऱ्या ठिकाणीही लावण्याबद्दल लोकांचा आग्रह होई. तेच आख्यान ऐकण्याची लोकांनी इच्छा दर्शविल्यावरून एकाच गावात निरनिराळ्या ठिकाणी एकच आख्यान कधी 3 दिवस तर कधी 5 दिवस तर कधी 7 दिवस देखील चालत असे. एकाच अभंगावर कधी 8 दिवस कधी 15 दिवस तर कधी कधी महिनाभर त्या निरूपण करीत. पण आश्चर्याची गोष्ट ही की त्यांच्या प्रत्येक कीर्तनात लोकांना नाविन्यच दिसून येई. पुढे डॉक्टर पै यांची मंडळी माताजींसह तिरुपती, चिदंबरम, मधुरा, कांचीवरम, रामेश्वर व कन्याकुमारी इत्यादी ठिकाणी पाहण्याकरिता घरच्या मोटारीतून निघाली. एकंदर 5 मोटारी होत्या. पहिल्या मोटारीत माताजी बसल्या होत्या. कडलूरला मुक्काम करण्याचे ठरले होते. तेथे पोहोचेपर्यंत वाटेत फक्त ओम नमः शिवाय म्हणावयाचे, दुसरे काहीच बोलावयाचे नाही असे सर्वांना मोटारीत बसतेवेळी मातोश्रींनी बजावले होते. पहिली मोटार कडलूरला जाऊन पोहोचली. त्यावर बराच वेळ झाला तरी इतर मोटारी आल्या नाहीत. म्हणून त्यांचा समाचार घेण्यासाठी पहिली मोटार पुन्हा परत निघाली. 5 मैलावर जाताच सर्व मोटारी पंक्चर झालेल्या दिसल्या. त्यांची दुरुस्ती होऊन कडलूरला पोहोचेपर्यंत 5 तास निघून गेले. तेव्हा माताजी मंडळींना उद्देशून म्हणाल्या, तुम्ही इतर गोष्टी बोलून नामस्मरणात खंड पाडला असला पाहिजे म्हणून तुमच्या मोटारी पंक्चर झाल्या. ती गोष्ट खरीच असल्यामुळे सर्वांना कबूल करावेच लागले. दुसरे दिवशी तेथून चिदंबर क्षेत्रास जाण्यास निघतेवेळी आज मात्र देवळात पोहोचेपर्यंत मोटारीत ओम नमः शिवाय वाचून दुसरे काहीच बोलावायचे नाही असे सर्वांनी ठरविले. पहाटेच्या समयी एकामागून एक अशा रांकेने मोटारी सुटल्या. चिदंबरला मोटारी अगदी वेळेवर म्हणजे नटराजाच्या पूजेच्या समयी जाऊन पोहोचल्या. आरतीनंतर प्रसाद घेऊन सर्वांनी तेथील एका धर्मशाळेत मुक्काम केला. तेथे उत्सवात 7 दिवस दोन्ही वेळेला ब्राह्मण मंडळींना अन्नछत्र असते. माताजींच्या बरोबरची सर्व मंडळी जेवणाला जाण्यास निघाली. परंतु माताजींना जाण्याची इच्छा नव्हती म्हणून त्यांनी काहीतरी सबब सांगून जाण्याचे युक्तीने टाळले. पण तेथे त्या मंडळींना चैन पडेनासे झाले. माताजींना सोडून जेवावे कसे हा विचार त्यांच्या मनात सारखा घोळू लागला. इकडे अन्नछत्राचा मालक शेट्टी जेवण करून आपल्या घरी झोपलेला असताना त्याला धर्मशाळेत असलेल्या माझ्या भक्तिनीला जेवू घाल असे एका जटाधारी साधूने सांगितल्याचे स्वप्न पडले. त्या क्षणी तो खडबडून उठला आणि आपल्या मोटारीतून धर्मशाळेत आला. त्याने चहूकडे न्याहाळून पाहिले पण तेथे त्याला कोणीच दिसेना. शेवटी कडेच्या खोलीत जळाऊ वीट उशाला घेऊन सतरंजीवर कोणीतरी झोपल्याचे त्याला दिसले. त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून माताजीच होत्या. त्याने दरवाजा ठोठावल्यावरून माताजींनी दरवाजा उघडला. तेव्हा शेट्टीने आपल्याला पडलेले स्वप्न त्यांच्या पुढे सांगितले आणि जेवणाला येण्याबद्दल तो माताजींना विनंती करू लागला. तेव्हा माताजी म्हणाल्या, अन्नछत्र ब्राह्मणांसाठी आहे. इतर लोक गेल्यास पानावरून उठवितात असे मी ऐकले होते. तेव्हा तिकडे जाऊन आणि घोटाळा होण्यापेक्षा न जाणे बरे म्हणून सोबतीच्या मंडळींबरोबर मी गेले नाही. मी सारस्वत आहे म्हणून येत नाही असे जर सांगितले तर ती मंडळी माझे म्हणणे खोडून टाकतील करिता मला भूक नाही असे सांगून युक्तीने मी जाण्याचे टाळले. त्यावर शेट्टी म्हणाला, साधूंची आज्ञा माझ्याकडून पालन झाली पाहिजे एवढ्याकरिता आपण चलावे. आपल्या पदरजाने माझे अन्नछत्र पवित्र होईल. त्यानंतर माताजींनी शेट्टीच्या इच्छेनुसार अन्नछत्रात भोजन केले. 7 दिवसांच्या उत्सवासमाप्तीनंतर 8व्या दिवशी माताजींसह सर्व मंडळी पुढील यात्रेला गेली. तेथून परत येतेवेळी पक्षीतीर्थ,
शिवकांची, विष्णुकांची ही स्थाने पाहून तिरुवण्णमलई येथे रमण महर्षींचे दर्शन घेऊन सुखरूपपणे मद्रासला आली. त्यानंतर मैलापूर येथील नॉर्टन शॉपचे मालक सिद्धारूढ महाराजांचे भक्त कत्री सुब्बराव यांच्या आग्रहास्तव त्यांच्याकडे माताजींचे काही दिवस राहणे झाले. आपण कोठेही असलो तरी दरवर्षी महाशिवरात्रीच्या उत्सवाला हजर राहून 7 दिवस कीर्तन करावयाचे असे माताजींनी ठरविल्यामुळे त्या तेथून हुबळीला जाण्यास निघाल्या. त्यावेळी त्यांना स्टेशनवर पोहोचविण्याकरिता 20 पुरुष व 25 बायका त्यांच्याबरोबर होत्या. मैलापूरहून काही अंतर रिक्षामधून जाऊन त्यावर मंडळी ट्रेनमध्ये चढून बसली. त्या समयी माताजींचा सहवास आपल्याला अंतरतो या विचाराने स्त्रियाच नव्हे तर पुरुषांच्या डोळ्यातूनही अश्रुधारा वाहू लागल्या. स्त्रिया आपल्या पदराने व पुरुष आपल्या हातरुमालाने वरचेवर डोळे पुसू लागले. ते पाहून काहीतरी दुःखदायक घटना घडली असावी असे कंडक्टरला वाटले. म्हणून हे सर्व का रडत आहेत अशी त्याने माताजींच्या जवळ पृच्छा केली. तेव्हा हे सर्व माझे आप्त आहेत. मी लांबच्या गावाला निघाले आहे म्हणून या सर्वांना वाईट वाटत आहे असे त्यांनी त्याला उत्तर दिले. स्टेशनवर जाताच गाडी 3 तास लेट असल्याचे कळाले. तेव्हा तेवढेच सहवासाचे 3 तास वाढले असे वाटून सर्वांना आनंद झाला. पुढे गाडी सुटल्यावर सर्व माणसे जड अंतःकरणाने आपापल्या घरी परतली. याप्रमाणे माताजी एका गावाहून दुसऱ्या गावी जाण्यास निघाल्या की त्यांना जाऊ देण्याचे त्या त्या गावच्या मंडळींच्या अगदी जीवावर येत असे. महाशिवरात्रीचा महोत्सव संपल्यावर म्हैसूरहून एस विठ्ठलराव यांच्याकडे बोलावणे आल्यावरून माताजी म्हैसूरला गेल्या. तेथील मंडळींना त्यांचे कीर्तन अत्यंत आवडल्यामुळे बरेच दिवस माताजींना तेथे राहावे लागले. त्या अवधीत एके दिवशी पर्वकाळानिमित्त माताजी तेथून नंजनगूड या गावी गेल्या. तेथे त्यांचे नंजेश्वराच्या देवालयात कीर्तन झाले. कीर्तन आटोपल्यानंतर तेथील रहिवासी एक वृद्ध लिंगायत वाणी माताजींच्याकडे आला आणि त्यांना नमस्कार करून, माई, मी आपल्याला एक विनंती करणार आहे, ती आपण मान्य करावी. माझी पाऊण लाखाची इस्टेट आहे. माझ्या मागे कोणी वारसदार नाही. करिता ती सर्व इस्टेट मी आपल्याला अर्पण करण्याचे योजिले आहे. तेव्हा आपण कृपा करून त्याचा स्वीकार करावा असे विनवू लागला. पण माताजींनी त्याची ती विनंती अमान्य केली. माताजींचे कीर्तन सर्वांना आवडल्यामुळे त्यांचा म्हैसूर येथील मुक्काम वाढला. त्या अवधीत गोकुळदास तेथे त्यांचे एका डॉक्टरांच्याकडे उतरणे झाले. उत्सव संपल्यावर तिकिटासाठी पैसे देण्याकरिता जेव्हा त्यांनी आपली पेटी उघडली तेव्हा त्यात त्यांनी जे 125 रुपये ठेवले होते ते नाहीसे झाल्याचे त्यांना आढळून आले. आता ही हकीकत जर घरातील माणसांना सांगितली तर त्यांना वाईट वाटेल आणि न जाणो गडी माणसांना मारहाणही होईल. म्हणून कोणालाही ही हकीकत न कळविता म्हैसूरला जाते असे सांगून माताजी घरातून निघाल्या. वास्तविक पाहता त्यावेळी त्यांच्याजवळ एक पैसा देखील नव्हता. तरी तिकीट कसे काढावयाचे याबद्दलचा विचार त्यांच्या मनाला शिवला नाही. त्या थेट स्टेशनच्या दिशेने चालू लागल्या. तोच त्या वाटेने जाणाऱ्या प्रोफेसर गदक्कर यांनी माताजींना पाहिले व त्यांनी आपली मोटार थांबविली. त्यावेळी त्यांच्याबरोबर त्यांच्या मातोश्री व पत्नी पण होत्या. ते सर्व माताजींना भेटण्यासाठीच निघाले होते. त्यांनी माताजींच्या हातात एक पाकिट देऊन त्यांना नमस्कार केला. त्यांना माताजी म्हैसूरला जाण्यासाठी निघाल्या आहेत हे कळताच आपल्या मोटारीतून त्यांनी माताजींना स्टेशनवर नेऊन पोहोचविले. इतकेच नव्हे तर त्यांचे म्हैसूरपर्यंतचे तिकीट काढून त्यांना गाडीत बसवून दिले. आश्चर्याची गोष्ट ही की गाडी सुटल्यावर माताजींनी जेव्हा ते पाकिट उघडून पाहिले तेव्हा त्यात बरोबर 125 रुपयेच होते. यावेळी सिद्धारूढ महाराजांच्या आठवणीने माताजींचा कंठ दाटून आला. तेथून माताजींचे
श्रीरंगपट्टणला जाणे झाले. पुढे एकादशी निमित्त त्या रात्री एस विठ्ठलराव यांच्या राममंदिरात माताजींचे कीर्तन ठरविण्यात आले होते. त्यामुळे त्यांना म्हैसूरला परतणे भाग पडले. म्हणून त्या स्टेशनवर गेल्या. त्यावेळी त्यांच्याजवळ फक्त 5 रुपयांची एकच नोट होती. जेव्हा त्या तिकीट काढावयास गेल्या तेव्हा तिकीट मास्तरने ती नोट चालत नाही असे त्यांना सांगितले. तेव्हा निरुपाय म्हणून त्या आपले सामान घेऊन स्टेशनवरून पुन्हा गावात परत जाण्यास निघाल्या. इतक्यात समोरून एक गृहस्थ आला आणि त्याने, तुम्ही गावाला जाणार होता ना, मग परत का फिरलात, असा त्यांना प्रश्न केला. तेव्हा माताजीने खरे कारण काय ते त्यांना सांगितले. त्यावर त्यांच्याकडून ती नोट त्याने मागून घेतली आणि तुम्ही गाडीत जाऊन बसा, मी लगेच तिकीट घेऊन येतो असे सांगून तो तेथून निघाला. थोड्या वेळाने माताजी बसल्या होत्या त्या जागी जाऊन तिकीट व उरलेले पैसे त्याने त्यांना नेऊन दिले. त्या समयी तुमचे नाव काय असे माताजीने त्यांना विचारले. तेव्हा माझे नाव सिद्धप्पा हुबळीकर असे सांगून तो गृहस्थ तेथून परतला. पण आश्चर्याची गोष्ट ही की 10 पावले गेला नाही इतक्यात तो गुप्त झाला. त्या समयी माताजींना, मी सदा सर्वदा तुझ्या पाशी आहे हे महाराजांचे अभयवचन आठवून गहिवरून आले. द्वितीय उल्हास समाप्त. ओम नमः शिवाय.